मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण स्वाध्याय 4.1 काल याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आता स्वाध्याय 4.2 संख्या रेषेवर आधारित असलेला व्हिडिओ पाहायचा आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की आपले कमीत कमी 4 गुण फिक्स करणारे आहेत. त्यामुळं सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा. पहिला प्रश्न आहे, संख्या रेषेवर पी बिंदूचे निर्देशक 4/7 आहेत. बिंदू पी व क्यू मधील अंतर 9/7 आहे. तर त्यांचे निर्देशक किती? 4/7 हे पीचे निर्देशक आहेत आणि त्यातील अंतर आहे 9/7. एक तर उजवीकडे असेल तर मिळवायचं आहे. हे असेल 9 4 13/7 किंवा पाठीमागं असेल 4/7 मधून 9/7 वजा करायचं आहे. 4 वजा 9, 4मधून 9 गेले, वजा 5/7. आता यातील पर्याय दिलेला आहे वजा 5/7 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, एका संख्या रेषेवरील ए बिंदूचा निर्देशक 5 आहे. ए बी हे अंतर 2 आहे. तर बीचा निर्देशक किती? सेम ॲज पर इट इज. 5 पासून 2 या अंतरावर उजवीकडे जर असेल तर मिळवायचं आहे 7 असेल, किंवा 5 पासून डावीकडे जर असेल, उजवीकडे असेल तर मिळवायचं आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला, उजवीकडे मिळवायचं आहे आणि डावीकडे असेल तर कमी करायचं आहे. 5 वजा 2 बरोबर 3. यातील 3 हे पर्यायात आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल, ज्याचं उत्तर 3 आहे. म्हणजे ए बिंदूचा निर्देशक 5 आहे, ए बी अंतर 2 आहे, तर बीचा निर्देशक 3 इतका असेल, जे की पर्याय क्रमांक 3मध्ये दिलेला आहे. यानंतर तिसरा प्रश्न आहे, दिलेल्या संख्या रेषेचे काळजीपूर्वक निरीक्षण करून के या बिंदूची स्थानदर्शक संख्या कोणती? आता सगळ्यात आधी पाहूया आपण 0 ते 1 या दरम्यान किती भाग केलेले आहेत. इथं ऋण 1/3 आहे, ऋण 2/3 आहे आणि ऋण 1 आहे, ऋण 4/3 आहे. त्यापुढे के आहे. 0 ते 1च्या दरम्यान भाग केलेले आहेत 5, 10, 15 म्हणजे एकाचे भाग केलेले आहेत 15. आता केचं स्थान 0पासून किती अंतरावर आहे? 0च्या डावीकडे असल्यामुळे ऋण स्थान असणार आहे. हे असेल 15, 15 5 20 आणि हे 21, 15/21. आता 15/21 म्हणजे येईल 1.6/15 ऋण, किंवा इथं दशांश रूपात रूपांतर करू. ऋण 15 × 15, 6 उरले, 60 झाले, 15 × 60, ऋण 1.4 जे की पर्याय क्रमांक 2मध्ये दिलेला आहे. यानंतर चौथा प्रश्न आहे, संख्या रेषेचे निरीक्षण करून बी डी अधिक सी बी वजा ए बी बरोबर किती? एकाचे भाग किती केलेले आहेत? 7. 1 2 3 4 म्हणजे एची किंमत असेल 1. एकाचे भाग केलेले आहे 7. आता बी डी 1 2 3 4 5, बी डी बरोबर येईल 5/7. सी बी बरोबर येईल सी बी 1/7 आणि ए बी बरोबर येईल 1/7. ए बी बरोबर सुद्धा येईल 1/7. आता यानंतर दिलेलं काय आहे? बी डी लेंथ बी डी अधिक लेंथ सी बी वजा लेंथ ए बी बरोबर किती? 5/7 अधिक 1/7 वजा 1/7 बरोबर येईल 5/7. आता 5/7चं अंतर कुठं आहे? 1 2 3 4 5 म्हणजे बी डी हे अंतर 5/7 आहे, म्हणजेच लेंथ बी डी इतकं असेल, जे की पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. पाचवा प्रश्न आहे, पी क्यू हे संख्या रेषेवरील 2 भिन्न बिंदू आहेत. पी व क्यू हे संख्या रेषेवरील ही संख्या रेषा, इथं पी आहे, इथं क्यू आहे. 2 भिन्न बिंदू आहेत. पी हा बिंदू -3 संख्या दर्शवतो. आता पी क्यूचं स्थान उजवीकडेही असू शकतो किंवा डावीकडेही असू शकतो. आता पीचं स्थान आहे -3 आणि हे अंतर आहे एक्स. हे अंतर किती आहे? एक्स. एक तर उजवीकडे असेल किंवा डावीकडे असेल. तर क्यू बिंदू कोणती संख्या दर्शवतो असा प्रश्न विचारलेला आहे. आता यात पहिला असेल पी क्यू म्हणजे -3 अधिक एक्स म्हणजेच एक्स वजा 3 हे एक स्थान असेल, किंवा पी क्यू बरोबर हे -3 वजा एक्स म्हणजेच दोन्हीमध्ये कॉमन ऋण चिन्ह आहे. 3 अधिक एक्स म्हणजेच ऋण एक्स अधिक 3.
x-3 आणि ऋण x+3 हे स्थान असलेला पर्याय क्रमांक 4 आहे. यानंतर 6वा प्रश्न आहे. -32/11 ही संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील? -32/11 याचा आधी पूर्णांक युक्तमध्ये रूपांतर करूया. 11 दोन्ही 22 वजा 2.10/11 म्हणजे ही संख्या ऋण 2च्या पुढे असेल आणि ऋण 3च्या मध्ये असेल. ऋण 2 आणि ऋण 3च्या मध्ये असेल. कारण 2च्या पुढे 2 आणि 3 यांचे 11 भाग करावे लागतील. त्यापैकी 10वा भाग घ्यावा लागेल. 2 पूर्ण झालेले आहेत म्हणजे ही संख्या असेल ऋण 2 व ऋण 3च्या दरम्यान ऋण 2 व ऋण 3 या एककांचे समान भाग करावे लागतील. त्यानंतर 7वा प्रश्न आहे. एका संख्या रेषेवरून विचारलेल्या प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. संख्या रेषेवरून विचारलेल्या प्रश्नासाठी अचूक पर्याय, इथं संख्या रेषे दिलेली आहे, तिथं प्रत्येक संख्येचं स्थानदर्शक निर्देशक दिलेला आहे. पुढील संख्यातील जोडीतील लहान मोठेपणा चिन्हाने दर्शवलेला आहे. इथं खाली दर्शवलेला आहे. त्यातील चुकीचा संबंध दर्शवणारी जोडी ओळखा. ऋण 2/2 लहान आहे शून्यापेक्षा. हे विधान बरोबर आहे. कारण शून्यापेक्षा ऋण संख्या ही लहान असते, ऋण संख्या ही शून्यापेक्षा लहान असते आणि शून्य हे ऋण संख्येपेक्षा मोठं असतं. दुसरं आहे 4/2 5/2. 4/2 5/2 छेद समान आहेत म्हणजे 4पेक्षा 5 मोठं आहे. हे सुद्धा विधान बरोबर दिलेलं आहे. 0 लहान आहे ऋण 4/2 पेक्षा. हे विधान चुकीचं आहे कारण 0 हे ऋण संख्येपेक्षा निश्चितच मोठं असतं. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ज्याचं उत्तर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 मधील जे संबंध दिलेला आहे ते संबंध चुकीचा आहे. ऋण संख्येपेक्षा 0 मोठं असतं. 0 हे ऋण संख्या 0च्या डावीकडे असतात. जितकं डावीकडे जाऊ संख्या रेषेवर आपण तितकं संख्या लहान लहान होत जातात. यानंतर पुढचा प्रश्न आहे 8वा प्रश्न. जर ए बरोबर 2 धनसंख्यांचा गुणाकार, 2 धनसंख्यांचा गुणाकार धन असतो. 2 धनसंख्यांचा गुणाकार हा धन असा असतो. काय असतो? धन. आणि 2 ऋण संख्यांचा गुणाकार यांचा गुणाकार सुद्धा धन असतो. आणि एक संख्या धन आणि दुसरी संख्या जर ऋण असेल तर यांचा गुणाकार ऋण असतो. आता आपल्याला विचारलेलं आहे ए अधिक बी वजा सी बरोबर किती? तर याचं उत्तर असेल ती संख्या धन ही असू शकते, ऋण ही असू शकते. निश्चितच आपल्याला धन आहे असं सांगता येणार नाही किंवा ऋण आहे असं सुद्धा सांगता येणार नाही. त्यामुळे संख्या धन किंवा ऋण ही असू शकते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर 9वा प्रश्न आहे. पुढे दाखवलेल्या संख्या रेषेवरून एक माणूस ए पासून डी अंतरापर्यंत गेला, डी पासून बी पर्यंत आला, पुन्हा सी पर्यंत गेला, ए पासून डी पर्यंत गेला, ए पासून डी पर्यंत. आता इथं बघा 0 1 1 ते 2 एकाचे भाग केलेले 4 म्हणजे एक भाग आहे 0.25चा. एक भाग बरोबर आहे 0.25चा. ए पासून डी पर्यंतचे किती भाग आहेत? 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7 गुणिले 0.25 बरोबर 1.75. ठीक आहे, याची सुद्धा गरज नाही आपल्याला. आता पुन्हा काय केला तो डी पासून बी पर्यंत आला. इथं पुन्हा आलेला आहे परत डी पासून बी पर्यंत आला. आधी गेला ए पासून डी पर्यंत, पुन्हा बी पासून सी पर्यंत गेला, पुन्हा बी पासून सी पर्यंत गेला. तर तो मूळ स्थानापासून किती अंक गेला म्हणजे ए पासून शेवटी पोचला तो सी पर्यंत. यातील अंतर आहे 1 2 3 4 5 म्हणजेच 0.25 गुणिले 5 बरोबर 1.25 एकक इतक्या अंतरावर तो गेलेला आहे. ज्याचं पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे. पुढील आकृतीबाबत दिलेल्यापैकी सत्यविधान डॅश डॅश हे आहे. संख्या रेषेवर निरीक्षण शक्तीला जास्त महत्त्व आहे. व्यवस्थितपणे निरीक्षण करा. उजवीकडची संख्या ही डावीकडच्या संख्येपेक्षा मोठी असते, डावीकडची संख्या ही उजवीकडच्या संख्येपेक्षा लहान असते. हे एकदा आपल्या लक्षात आलं की यावरील प्रश्न अतिशय वेगानं आपण सोडवू शकतो. आणि जे आपले गुण आहेत याच्यावर साधारण जवळपास 4 गुण आपल्याला मिळतील, ते फिक्सच असतील. तर सत्यविधान कोणता शोधायचं आहे? पहिला आहे 1.21 मोठा आहे ऋण 1.21 मोठा आहे ऋण 1.07 पेक्षा, जे की चुकीचं आहे. ऋण संख्या जितकी मोठी तितकी लहान असते. किंवा 1.07च्या डावीकडे ऋण 1.21 ही संख्या आहे,
जी मोठी असू शकत नाही. डावीकडे जितकं जाऊ आपण तितकी लहान होते, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरं विधान दिलेलं आहे ऋण 1.41 39 मोठं आहे ऋण 1.21. ऋण 1.39 ही ऋण 1.21च्या डावीकडे आहे, म्हणजेच ही लहान संख्या आहे, परंतु पर्यायात आपल्याला मोठं दिलेलं आहे, जे चुकीचं आहे. तिसरं आहे ऋण 1.07 लहान आहे ऋण 1.39पेक्षा. ऋण 1.707 ही उजवीकडे आहे, ऋण 1.41 डावीकडे आहे, म्हणजेच ऋण 1.07 ही मोठी असायला पाहिजे, परंतु इथं लहान दिलेलं आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि चौथं पर्याय दिलेलं आहे ऋण 1.07 मोठी आहे ऋण 1.39पेक्षा. ऋण 1.07 ही संख्या उजवीकडे आहे आणि उजवीकडची संख्या निश्चितच मोठी असते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर विधान आहे. यानंतर शेवटचा प्रश्न 11वा प्रश्न आपल्याला इथं पाहायचा आहे. पुढील संख्या रेषेवरील समान अंतरावर घेतलेल्या बिंदूपैकी काही बिंदूंनी संख्या दाखवल्या आहेत. संख्या रेषेचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचा पर्याय निवडायचा आहे. P2 दिलेला आहे, R2.4 दिलेला आहे. यांचं जर निरीक्षण केलं तर प्रत्येकामध्ये 0.2 इतकं अंतर आहे, म्हणजे हे असेल 0.2.2, हे असेल 2.6, 2.8, 2.10 किंवा 1, 3.4 अशा पद्धतीनं असेल. एक्सपासून टी बिंदूचे अंतर एक भाग बरोबर आहे 0.2 इतकं अंतर. आता विचारलेलं आपल्याला एक्सपासून टी, एक्स इथं आहे, एक्सपासून 1, 2, 3, 4 अंतरावर आहे, म्हणजे एक्सपासून एक्स ते टी हे अंतर असेल 0.2 गुणिले 4 बरोबर 0.8 इतक्या अंतरावर, जे की पर्याय क्रमांक 3 दिलेलं आहे. एक्सपासून टीचे अंतर 0.8 एकक इतकं असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे 12वा प्रश्न. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशांक -3/7 असलेला आणि पी व क्यू या बिंदूतील अंतर 2 एकक असेल तर क्यू बिंदूचा निर्देशक किती? पीचे निर्देशक आहेत -3/7 इथून आणि क्यू बिंदू असेल पी पासून 2 एकक अंतरावर, एकतर उजवीकडे असेल किंवा डावीकडे असेल. उजवीकडे असेल तर आपल्याला मिळवायचं आहे, डावीकडे असेल तर वजा करायचं आहे. आता या दोन्हीची बेरीज आणि एकदा वजाबाकी करू. 7 × 7 -3 अधिक 7 × 2 14 -3 अधिक 14 11/7 किंवा 7 × 7 -3 -3 7 × 2 -14 -14 अधिक -3 -14 -17/7. यातील पर्यायात दिलेला आहे -17/7, म्हणजे पर्याय क्रमांक 1 क्यू या बिंदूचे निर्देशक असतील -17/7. या स्वाध्यायातील शेवटचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. आता पुढीलपैकी अचूक विधान कोणते? संख्या रेषेवर +513 ही संख्या 3/11 या संख्येच्या उजवीकडे येते. आता दोन्हीचे छेद वेगवेगळे आहेत, आपण यांना दशांशमध्ये रूपांतर करू. 0.13 × 39 11 उरले 110 झाले, 13 × 8 104, म्हणजे छेद 13 बरोबर येईल 0.38 आणि 3/11 बरोबर येईल 0.11 दोन्ही 22, 8 उरले 11 7 77 0.27. 0.38 मोठी आहे, म्हणजे 5/13 ही संख्या 3/11 या संख्येच्या उजवीकडे येणार आहे, जे की पर्याय क्रमांक 1 हे अचूक विधान आहे. त्यानंतर बघा, आता 5चं उत्तर तर आपल्याला आलेलं आहे, परंतु शेवटचे 3 पर्याय हे सुद्धा आपण पाहूया. संख्या रेषेवर 7/13 ही संख्या शून्याच्या डावीकडे येते, जे शक्य नाही. शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात, त्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. संख्या रेषेवर -4/13 व 2/13 या संख्या शून्याच्या डावीकडे येतात. शून्याच्या डावीकडे फक्त ऋण संख्या येतात, 2/13 ही संख्या येऊ शकत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचं आहे. संख्या रेषेवर -5/13 ही संख्या 3/13च्या उजवीकडे येते. धनसंख्येच्या डावीकडे ऋण संख्या असतात, ऋण संख्येच्या उजवीकडे धन संख्या असतात, परंतु इथं 5/13 ही संख्या 3/13च्या उजवीकडे येणं शक्य नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे. म्हणून 13चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. संख्या रेषा हा अतिशय सोपा भाग आहे. व्यवस्थित निरीक्षण करून आपण थोडीफार तयारी केली तर निश्चितच यातील 4 गुण आपण मिळवू शकतो. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.